वास्तविक बघितलं तर हा तुमच्या लोकांच्यासाठी असलेला जटिल प्रश्न आहे. गेली 20 ते 25 वर्ष बरोबर. 2 महिन्यामध्ये मी पदभार स्वीकारल्यानंतर महत्वाच्या मुद्द्याला त्या विषयाला धरूनच आज आपण खरं तर आपला सर्वात महत्वाचा विषय जो होता तीव्र पाणी टंचाईचा होता. त्याच्यानंतरचे ते आपण त्यात घेणारच आहे. प्रत्येक प्रश्न हा सोलापूर शहरासाठी महत्वाचाच आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून. मगाशी बोलत असताना काही लोकांचं असं म्हणणे आलं होतं की ती MGP ला विभागाकडे त्या तीव्र पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे ते विभागाकडे सुपूर्द करा. पण वास्तविक बघितले तर माझ्याकडनं चर्चा होत असताना सर्वजणच तुम्ही लोक या ठिकाणी होते. त्याच्याबद्दल मला वाटतं प्रवीण डोंगरेंनी पण सविस्तर जेवढा तुझा अभ्यास होता तेवढं तू माहिती दिली. मी पण सिव्हिल इंजिनियर आहे. हो म्हणून मी तुझ्यासाठी आठवते का तुला 3 दिवसाच्या दौऱ्यावर असताना मी तुझ्या घरी आलो. घरी आल्यानंतर मी तुम्हाला शब्द दिला होता कुठल्याही पक्षपात न करता सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून आपण सर्व पक्षी, मी 2 आमदारांनाही निमंत्रण दिलं होतं, खासदारांनाही निमंत्रण दिले होते. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, काँग्रेसचे नगरसेवक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, MIM चे असतील, जे प्रमुख पदाधिकारी ज्यांना सोलापूर शहरासाठी तळमळ आहे अशा सर्वांना आज आपण प्रवीण या ठिकाणी आमंत्रित केलेले. तुमच्या सर्वांची तळमळ, तुमचा सर्वांचा इतक्या वर्षाचा अभ्यास, की सोलापूर शहरासाठी काय आणि कशा पद्धतीने नियोजन करायचं त्याची आज आपली ही मीटिंग होती. आम्ही सगळे आजच फॅन झालो होतो. असं नाही, आपल्याला भरपूर कामं करायच्या. तुमच्या लोकांचं सर्वांचं काय आनंद, बरोबर आहे का नाही? सर्वांचं सहकार्य लागणारे आम्ही तुम्ही. विषय असा आहे आता तू मगाशी बोलत असताना हा विभागाकडे पाणी पुरवठ्याचा विषय त्यांच्याकडे द्या किंवा त्याच्यानंतर बाबा एक शासकीय अधिकारी त्या ठिकाणी तुम्ही अपॉइंट करा, असं प्रवीणचा पण विषय होता. आज आपली पहिली मिटिंग झाली आणि तुमच्या समोर असे समोरासमोर मिटिंग घेतलेली, कमिशनरची पण समोरासमोर तुमच्याशी बोलणं केलेलं. लगेच आज बोलल्या आपण जर त्यांना म्हणलं असतं ना MGP वगैरे पाठवा बिटवा, मग समजा मगाशी बोलत असताना मी स्पष्ट सांगितलं चोबेने मी जो 28 वर्ष शहरासाठी काम केलेले, 90% खराब माणूस असेल, 10% तरी असेल ना चांगला, तर लगेच इतक्या लवकर त्याच्यावर निर्णय घेता येत नव्हता. म्हणून आपण कमिशनरकडनं टायमिंग घेतला. तो एक महत्वाचा विषय होता. लाईटच्या संदर्भातला महत्वाचा विषय होता. बाळे या ठिकाणी खरं तर त्यांचं ऑफिस त्या ठिकाणी शिफ्ट करायचा तो विषय होता. लाड पागीचा विषय होता. माझा 249 सफाई कामगारांचा परमनंट करण्याचा तो एक विषय होता. दुसरी गोष्ट महत्वाचा विषय तुझ्या दृष्टिकोनात जो होता रमाई आवास योजना. जवळजवळ मला असं वाटतंय की बऱ्यापैकी सोलापूरच्या साठी जे महत्वाचे विषय होते ते विषय आज आपण या ठिकाणी घेतलेले आणि तो सर्व विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण मगाशी आयुक्त साहेबांना पण हे पण विचारलं की बाबा शासनाच्या वतीने तुम्हाला जी मदत लागणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारच अर्थमंत्री, त्यामुळे शहराच्या सकाळी आनंद होता माझ्यासोबत. गणेश पुजारी होता, तुम्ही लेट आले, हा तुम्ही येताना लेट आले. मी अजितदादा सोबत होता असताना कलेक्टर साहेबांनाही फोन केला होता. त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही फोन केला होता. तुमच्या आपली मिटिंग घेण्याच्या अगोदर अजित पवारांसोबत त्यांचं बोलणंही करून दिलेलं. तर माझा विश्वास आहे, जसं तुम्ही लोकांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, तुम्ही आज सर्वजण माझ्यासाठी इतक्या लांबून या ठिकाणी आले, तुम्हालाही शहराबद्दल आत्म येत आहे आणि खऱ्या दृष्टिकोनातून पक्षपात न पाळता कुठल्या पक्षाचा कुठला माणूस आहे म्हणजे मी तर करत नाही तसं. शहराच्या दृष्टिकोनातून आज बऱ्यापैकी चर्चा झालेली आणि माझा असा अंदाज आहे किंवा माझं असं मत आहे की हे लवकरात लवकर प्रश्न आपण मार्गी लागतील. त्या संदर्भात तुम्ही त्याला आय विटनेस म्हणून होता, मी त्या ठिकाणी होते, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी होते. पुढील आठवड्यामध्ये अजून परत मी जवळजवळ एक साधारणतः संक्रांतीला मी सोलापूरला येणार आहे. संक्रांतीला सोलापूरला येण्याच्या अगोदर जर समजा आचारसंहिता जर नाही लागली तर माझ्या मते मी तिथं जवळजवळ 6 ते 7 भूमिपूजनाचा उद्घाटनाचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. कॉमन मध्ये म्हणजे बाबा समजा की आनंद चंदन सिमेंटच्या इथं दर्शनी भागामध्ये जे कमान आहे, हा कमानीचं काम आहे त्या ठिकाणी आणि जुमेरच्या इथं एक कब्रस्तानचं काम आहे आणि वार्ड क्रमांक 4 मध्ये एक बोरिंग मारण्याचं काम आहे.
असे 10 उद्घाटन मी माझ्या हातनं आपण त्या ठिकाणी ठेवलेले, जेणेकरून इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी ती कामं व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही.